मुंबई गोवा हायवे जो कोकणाला मुंबईशी जोडणारा एक महत्त्वाचा महामार्ग आहे। याला जवळजवळ 18 वर्षे पूर्ण झाली तरीही या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण आहे। रस्त्याची स्थिती खूपच खराब असून यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। याच संदर्भात व लोककल्याणासाठी पुढाकार घेत माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे त्वरित कामे पूर्ण करण्याची मागणी केली आहे। पंडित शेठ पाटील यांच्या मते या हायवेला अडथळा करणारे महत्त्वाचे भाग म्हणजेच माणगाव बायपास, इंदापूर बायपास आणि चिपळूण येथील ब्रिज असूनही अपूर्ण आहेत। अटल सेतूचा ब्रिज मात्र फक्त 5 ते 6 महिन्यात पूर्ण झालाय, पण हायवेवरील इतर अडथळे अजूनही आहेत। पंडित शेठ यांनी यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना सूचित केले आहे की या कामांसाठी टेंडर योग्य आणि अनुभवी कंपन्यांना द्यावेत, जसे की महाड पासून ब्रिजचे काम जलद गतीने पूर्ण करणारी एपकॉन कंपनी। मात्र सध्या टेंडर प्रक्रियेत अनेकदा बिलो अतिरिक्त खर्च दाखवून कामाचे मूल्य वाढवले जाते, ज्यामुळे ठेकेदार श्रीमंत होतात पण कामाची गुणवत्ता कमी होते। पंडित शेठ पाटील यांनी आरोप केलाय की टेंडर करताना कधी कधी कामासाठी लागणारा खर्च खूप जास्त दाखवला जातो, जसे की 1 लाखाचा कामासाठी 10 लाख रुपये खर्च दाखवला जातो, ज्यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळते। या प्रकारामुळे कामाची गुणवत्ता घटते आणि परिणामी रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो। त्यामुळे त्यांनी या प्रक्रियेत कायद्यात बदल करावा अशी मागणी केली आहे, जेणेकरून पारदर्शकता आणि गुणवत्ता सुनिश्चित करता येईल। पंडित शेठ पाटील यांनी उदाहरण म्हणून नागपूरमधील शक्ती मार्ग दाखवला, जो फक्त 5 ते 6 वर्षात पूर्ण झालाय। या यशाचा कोकणातील मुंबई गोवा हायवे मध्येही लागू व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे। मुंबई गोवा हायवेच्या खराब स्थितीमुळे आतापर्यंत जवळजवळ 7 ते 8 हजार लोकांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले आहेत। यामुळे या मार्गाचा तातडीने दुरुस्ती व पुनर्विकास करणे गरजेचे आहे। यावेळी भाजपचे रविशेठ पाटील व कार्यकर्तेही उपस्थित होते। पंडित शेठ यांना खात्री आहे की मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली या समस्यांचे निराकरण लवकरच होईल आणि मुंबई गोवा हायवेचा प्रकल्प लवकरच पूर्णत्वाला पोहोचेल। त्यांनी शेवटी म्हटले आहे की लोकांच्या जीवाशी खेळ होणार नाही, भ्रष्टाचार थांबवा आणि रस्ता जलद पूर्ण व्हावा या उद्दिष्टाने त्वरित कायद्यात बदल होणे आवश्यक आहे। बऱ्याच वर्ष मुंबई गोवा हायवे या रस्त्याला जवळजवळ 18 वर्ष पूर्ण झाली, पण रस्ता अजून खराब स्थितीत आहे। काही रस्ता अजून पूर्णत्वाला नेलेला नाही। तर मी या संदर्भात मंत्री महोदयांकडे मागणी केली। आज अटल सेतू ब्रिज 5-6 वर्षामध्ये पूर्ण होतो, पण ह्या रस्त्यावरती असणारा मेन अडथळा म्हणजे माणगाव बायपास, त्याचबरोबर इंदापूर बायपास, चिपळूण येथील ब्रिज। तर मी त्यांच्याकडे मागणी केली, हे जे टेंडर आहे हे क्वालिफाईड एजन्सीला द्या। एपकॉन कंपनी आहे, त्याचबरोबर एपकॉन बरोबर अन्य ज्या कंपन्या आहेत की ज्यांनी मुंबईचे अनेक ब्रिज केलेले आहेत, तर त्यांना द्या। तर मंत्री महोदयांना सांगितलं की त्याचं टेंडर झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने जो महाडपासूनचा जो रस्ता आहे तो ज्या कंपनीने केला त्या कंपनीला तुम्ही काम द्या। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या रस्त्याचं जेव्हा रस्ता मंजूर झाला तेव्हा त्या रस्त्याचं टेंडर होतं 600 कोटी, नंतर 1200 कोटी झालं। मेन म्हणजे आता जी नंतर टेंडर निघाली ती बिलो टेंडर जातात, की जर एस्टिमेट जर उदाहरण द्यायचं झालं तर 1 कोटीचं असेल तर संबंधित ठेकेदार 40% बिलो प्लस GST म्हणजे 42 म्हणजे 60% बिलोनी काम कसं करतो। ते एकतर जे नॅशनल हायवेची जी यंत्रणा आहे ते एस्टिमेट वाढीव दरांनी करतात आणि ठेकेदारांची संगनमत करून जनतेच्या जीवाची खेळ करतात। तर हा खेळ थांबवावा, प्रसंगी कायद्यात बदल करा एखाद्याचं। आणि मी त्यांच्याकडे मागणी केली, एस्टिमेट करताना त्याची चेकिंग करा की ज्या कामाला जर 1 लाख रुपये लागत असतील तर त्याचं एस्टिमेट 1,15,020 केलं तर ठीक आहे, पण 1 लाखाच्या कामाला जर 10 लाखाचं एस्टिमेट केलं तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होणार आणि संबंधित ठेकेदार हा क्वालिटी मेंटेन करणार नाही।
तर माझी मागणी आहे की प्रचलित नियमानुसार ही टेंडर पास झाली अशी मंत्री महोदयांनी मला सांगितलं, पण माझी मागणी आहे की शासनाने त्वरित 18% 38% बिलो घेणाऱ्या ठेकेदार मात्र श्रीमंत झाले, त्यांची जायदाद भरपूर झाली, पण या मुंबई गोवा हायवेवरती आज जवळजवळ 7 ते 8 हजार लोक मृत्युमुखी पडलीत. अनेक लोक क्षतिग्रस्त झालेत. कोणाच्या मणक्याचा आजार झालाय, कोणाला कमरेचा आजार झालाय, कोणाला पाय मोडलाय आणि बरेच लोकांना हा त्रास झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नागपूर शक्तिमार्ग 5-6 वर्षात होतो, पण मुंबई गोवा हायवे कोकणाला जोडणारा रस्ता का होत नाही हा प्रश्न मी त्यांच्यापुढे मांडला. कोकणाला जोडणाऱ्या रस्ता जो आहे याच्याबद्दल शिंदे सेनेचे नेते रामदासजी कदम माजी मंत्री यांनी पण संबंधित मंत्री महोदयांकडे तक्रार केली. मी त्यांच्याशी संवाद साधला. ते बोलले, पंडित पाटील मी स्वतः नाही तर माझा नाईलाजाने उपोषणाला बसायला लागेल. जे काम L&T कंपनीने केलेलं आहे मालपासून त्यांनी जलद गतीने काम केलं. तर मी मंत्री महोदयांकडे मागणी केली की असे मान्यता प्राप्त ज्या कंपन्या आहेत, L&T आहे, त्याचबरोबर ॲपकॉन कंपनी आहे, त्याला हे काम द्या आणि लोकांशी जीविताशी निगडीत असणाऱ्या त्रासापासून लोकांचा वाचवा अशी मी मागणी केली. मी आजच सकाळी त्यांच्या PA पण बोललो की वेळ प्रसंगी तुम्ही कायद्यात बदल करा आणि जेणेकरून मुंबई गोवा हायवे ह्याचा प्रश्न पुढील वर्षी तुम्हाला मंत्री महोदयांना दौरा करायला लागू नये अशी पण मी मागणी या निमित्तानं त्यांच्याकडे केली. माझ्याबरोबर त्यावेळेचे आमचे युतीतले आमचे BJPचे नेते रवी शेठ पाटील पण उपस्थित होते, माझे कार्यकर्ते उपस्थित होते आणि मला निश्चित खात्री आहे शिवेंद्रराजे भोसले या प्रसंगी निश्चित लोकांना दिलासा देते. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.